चला मॅचला करूयात सुरुवात. एका बाजूला जर आपण पाहिलं तर लाखिवली संघ, दुसऱ्या बाजूला बेनापट्टी संघ. याच्या आधी मी उल्लेख केला होता वाडा तालुक्यामध्ये दोन्ही संघ बऱ्याचदा खेळताना पाहिलेत आणि चांगला खेळ राहिलाय दोघांच्याही माध्यमातून. इथे पहिलाच बॉल जर आपण पाहिला ऑन साईडला, तिथे क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय, निघून गेला चेंडू, बाउंड्री लाईनला गुदगुल्या करायला 4 धावा चौकार. बऱ्याच मॅचची सुरुवात धनंजय सर आज जर आपण पाहिली ना तर ती चौकाराडी झालेली आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला सध्या मैदानाच्या आतमध्ये ऋतिक गडगला आपण पाहतोय, एक चांगलं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं. त्याच्या साथीला सध्या साहिल याला आपण पाहतोय. हा चेंडू जर आपण पहिला मिडल मध्ये आला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रनआउटची संधी होती. तर एक धाव तोपर्यंत पूर्ण होत असताना मैदानाच्या आतमधून आपण पाहिली पहिल्या बॉलवर चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरनं बेनापट्टी वसई टीमच्या माध्यमातून. लाखिवली बी संघ पाहूया, ऋतिक गडक आणि त्याच्या साथीला साहिल. आता सध्या ऋतिकला आपण पाहतोय एका चांगल्या खेळी करता जाणला जातो. अगदी मागच्याच आठवड्याभरामध्ये जी कांबारीची स्पर्धा झाली दादू स्पोर्ट्सची 1 लाखाची, त्याच्यामध्ये लाखिवली संघाला क्वालिफाय होत असताना पाहायला मिळालं होतं. तोच लाखिवली संघ आज इथे या मैदानावर कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारेल. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. डावकरी आता फलंदाजी करण्याकरता सध्या ऋतिक गडक मैदानाच्या आतमधून. हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव तिथे यशस्वीरित्या पूर्णही झाली. 2 धावा तिथे अतिशय फास्ट चांगली रणनीतीचा विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करावा लागेल कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले मातब्बर संघ आहेत. एकमेकांच्या विरोधात खेळ करत असताना दोघांचे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहेत, बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळे तुल्यबल्य संघ असताना तुम्हाला चांगल्या पोझिशन मध्ये धावा त्या गरजेच्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या 7 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. एकनाथ लंबे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. एकनाथ लंबे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 4 बॉलचा खेळ संपलाय. एक चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो साहिलच्या बॅट मधून आलाय. ऋतिक गडकची बॅट अजूनही शांत आहे सध्या ऑन स्ट्राईकला. ते देहेष्टीवर जाऊन दळलाय. अपील होती पंचांकडे. शांत ठेवलं जात आहे. गोलंदाज देखील चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय तिथे. अगदी अनिकेत 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय पहिल्या षटकामधला. एक चौकार सोडला तर मग बाकी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अनिकेत च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या निर्बंधकारक षटकामध्ये तिथे लाखिवली संघाला आतापर्यंत तरी 5 बॉलवर रोखून ठेवलाय. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकाचा. शेवटचा बॉल त्याच्यावर जर आपण पाहिलं तर प्रहार तर जरूर केलाय. थोडासा टर्न घेतला होता बॉलने, दिशा बदलली होती. एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. एका ओव्हरचा खेळ संपलाय आणि लाखिवली बी संघ जर आपण पाहिला एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 या आकड्यावर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत एक संधी आपल्या डी
राहुलला आपण सध्या पाहतो गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अनिकेतने पहिलं षटक हाताळलं. त्यानंतर आता राहुल कशा पद्धतीची गोलंदाजी तिथे बेनाबडी संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये साकारेल ते आपल्याला पाहायचंय. ऋतिक गडकची बॅट अजून चाललेली नाहीये. साहिलच्या बॅटमधून एक चौकार आलाय. थांबवून ठेवण्यामध्ये यश आलंय. डावखुऱ्या हाताचे बॅटर ते सातत्यानं स्फोटक आपल्याला पाहायला मिळतं. तिथे पहिलाच बॉल स्विचिटचा फटका खेळायचा होता आणि तिथे क्षेत्ररक्षक धावतोय. तोपर्यंत चेंडू जर आपण पाहिला ऋतिक गडकच्या बॅटमधून पहिला आलाय चौकारच्या. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका खेळला गेला ऋतिक गडकच्या बॅटमधून. तिथे चेंडू 4 धावांकरता निघून गेलाय. आता त्या क्षेत्रामध्ये आपल्याला फिल्डर तैनात केलेला पाहायला मिळतोय. डावखोऱ्या हाताचा बॅटर आहे. उजव्या हाताने चांगला फटका त्यानं सजवला आणि लगेच तिथे फिल्डर तैनात केला गेला बेनापट्टी टीमच्या माध्यमातून. यावेळेस मिस केलाय. स्विंग अँड मिस. तो चेंडू सध्या आपल्याला तिथे पाहायला मिळतोय निर्धाव स्वरूपाचा. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसरा बॉल डॉट आलाय. पहिल्या ओव्हरच्याही पहिल्या बॉलवर चौकार आला होता. या ओव्हरच्याही पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर डॉट स्वरूपाचा चेंडू तो आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा त्या आपल्याला पाहायला मिळतात. इथे बॉलला उडवलंय. इट्स षटकार 6. खूप चांगली फटकेबाजीला आता सुरुवात झाली आहे. ऋतिक गडक याच खेळी करता जाणला जातोय आणि तोच षटकार त्याच्या माध्यमातून सध्या मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्टचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंगचा अभाव आणि तिथे एकच धाव पूर्ण केली गेली. फटका फसलाय की काय असं वाटत असताना झेल धरणीला दान केला गेला. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेल नसणं कॉलिंगचा अभाव असणं त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तुम्हाला तिथे कॉलिंग करावी लागेल. यस नो वेटचा वापर करावा लागेल. रवींद्र भोईर आपण कुठे असतील तर आपण स्टेजवर यायचे. रवींद्र भोईर वेलकम. मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळालंय ते ऋतिक गडगला. त्या जीवनदानाचा फायदा त्याला घ्यावा लागेल. आपल्या षटक्यामधला पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय गोलंदाज. इथे जर आपण पाहिला तर मागच्या बाजूकडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र चेंडूने तोपर्यंत गाठली सीमारेषा. आलाय मैदानाच्या आतमध्ये चौकार 4. जी ती मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक गडक एका बाजूला तर त्याच्या साथीला साहिलच्या बॅटमधून देखील फटके येतात. इथे जर आपण पाहिलं तर मात्र तांडिगुल परतावं लागेल साहिलला. ऍक्शन रिप्ले तो आपल्याला पाहायला मिळतो लाईव्ह स्क्रीनवर. पहा बॉल जसा डिलिव्हर्ड अगदी तिन्ही स्टंप दाखवले होते आणि चेंडूने डायरेक्टली यष्टनचा वेध घेतला. परतावं लागले साहिलला. पहिल्या विकेटचं बदल झालंय खेळाडू बाद.
रोहन मनोज सुतार मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डचा विचार केला गेला तर 1 बाद 23 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी राहिलाय. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. कशा पद्धतीची कामगिरी तिथे मैदानाच्या आतमध्ये साकारली जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या षटकामधला पहिलाच बॉल जर आपण पाहिला निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाजाला बीट केले गेले. डॉट बॉल तो तिथे संपताना आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाजी करावी लागेल तिथे. एका बाजूला मनोज तर दुसऱ्या बाजूला ऋतिक. दोघांना फटकेबाजीशिवाय पर्याय नाहीये. मोठ्या धावसंख्येपर्यंत जावं लागेल कारण समोर जर आपण पाहिला तर बेनापट्टी सारखा संघ आहे. त्यांच्या बॅटिंग लाईनचा विचार केला तर त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. मात्र 2 बॉल ते सलगचे डॉट आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव गोलंदाजच्या हाताली मैदानाच्या आतमधून अप्रतिम डिलिव्हर केले जातात. रोहनला आणलंय तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि 2 बॉल ते डॉट आपल्याला पाहायला मिळतात. ते जर आपण पाहिलं तर आता हा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन. 1 धाव तोपर्यंत पूर्ण होईल. सध्या स्ट्रगल करतायत तिसऱ्या षटकामध्ये. संघर्ष करतात बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काही वेळा तुम्हाला चेंडू जर आपण पाहिले तर प्रहार देखील करावे लागतात. काही वेळा थोडा शांत संयमाचा खेळही करावा लागतो आणि तो शांत आणि संयमाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 4च ओव्हरची मॅच आहे. धावा कराव्या लागतील. 24-1 अशी सध्याची परिस्थिती आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय तिसऱ्या षटकामधला. 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. रोहनचं कौतुक करावं लागेल. त्याने 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. पंचाच्या डावीकडनं पुनश्च एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय. ओव्हर दी स्क्वेअर लेग. षटकार 6. खूप चांगला फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. चेंडू सरळ निघून गेला 6 धावांसाठी. खाली राहिला. यावेळेस खाली ठेवलं होतं बॉलला. बॉल जसा निसटला गेला विकेट किपर कडनं तशी लगेचच 1 धाव. पापणी लवते न लवते लेगबायचा इशारा तिथे पंचाच्या माध्यमातून देखील. आणि जर आपण पाहिलं सध्या 5 बॉलचा खेळ संपला. 31 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय तिसऱ्या ओव्हरचा. रोहन एक षटकार जरूर आला इथे. यावेळेस देखील चेंडूवर वेगवान प्रहार. चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. इट्स अ षटकार 6. खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 37 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऋतिकच्या बॅटमधून 12 बॉल 21 आल्यात तर 2 चेंडूमध्ये 6 धावांवर मनोज सुतार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी राहिली आहे तिथे. मनोज आणि ऋतिक दोघांची देखील 37 धावा तर आहेत. बॉलर्सने शेवटचं षटक. गोलंदाज महेश. महेश गोलंदाजी मागवण सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 आहेत स्कोर कार्डवर. पहिलाच बॉल ते जर आपण पाहिलं तर एकच धावेचा मनसुबा घेतला गेलाय. लेगबायचा इशारा पंचाच्या माध्यमातून. 38-38 आहेत.
मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तिथे घाम गाळावा लागेल, धावा जास्तीत जास्त बनवाव्याच लागतील, सिंगल डबलचा प्रयत्न करावा लागेल, काही बॉलवर षटकारी खेचावे लागतील. काम गाळण्याशिवाय पर्याय नाहीये मैदानामध्ये. तुमची प्रॅक्टिस तेही खूप महत्वाची बाब असते क्रिकेट. इथे यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक वाट पाहतोय आणि त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. विकेटचं पतन झालंय. खेळाडूला परतावं लागेल परतीच्या प्रवासाला. खेळाडू बाद. लाईव्ह स्क्रीनवर काय अप्रतिम झेल टिपला गेला तिथे आणि परतावं लागलं बॅटरला. मनोज सुतार परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर विशाल. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता धावसंख्येचा विचार केला गेला तर 38 धावा आहेत. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. महत्वाची लढत आहे इथे. जर आपण पाहिलं तर सेकंड राऊंडचा जो पहिला सामना झाला त्याच्यामध्ये पाचरुका संघानं बाजी मारली. त्यानंतर फर्स्ट राऊंडचा तिसरा सामना जो आपण पाहिला त्याच्यामध्ये तिलेर संघ आणि चांदीप डोंगरपाडा संघ, दोन टीम आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. विशाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इथे हा बॉल जर आपण पाहिला इनसाइड आउटचा फटका, चेंडू थांबणार नाहीये, निघून गेलाय. 4 धावन करता चौकार. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला विशाल जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला. इथे फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलवर आणखी एक तडाखा, षटकार 6. अठ्ठेचाळीस धावा आपल्याला पाहायला मिळतात या षटकाराच्या मदतीने. आक्रमण केलं जात आहे, हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाची ओळख आणि तेच आक्रमण सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतंय. आता या एका धावेच्या मदतीने 49 धावा स्कोर कार्डवर जोडलेल्या आहेत. बॉलचा विचार केला गेला तर 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. शेवटचा बॉल या इनिंगचा शिल्लक राहिला. 49 धावा त्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात लाखिवली बी संघाच्या. टार्गेट किती धावांचा असेल? शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल सहज सोपा झेल टिपला गेलाय मिडॉल मध्ये. 49 आहेत, 50 करावे लागतील. त्या बेनापट्टी संघाला 4 ओव्हरमध्ये 50 धावसंख्येची गरज आहे आणि त्या 50 धावा केल्या जातील की रोखल्या जातील त्या ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ कोपर विरार धनंजय पाटील सर. धन्यवाद.
खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं आपण पाहिलं तर आदिवासी समाज एक गाव एक संघ आज संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात वाड्याचा संघ लाखिवलीचा त्या परिसरामधून आलेला हा संघ, दुसऱ्या बाजूला आपल्या वसई भिवंडीच्या परिसरातून आले तो लाखिवलीचा संघ, दुसऱ्या बाजूला बेनापट्टी जो आपल्या वसईच्या अगदी त्या विभागातून आलेला संघ आहेत. म्हणजे पूर्वपट्टीचा संघ म्हणून नेहमी बेनापट्टीचं नाव जे मात्र सातत्याने घेतलं जात आहेत. 24 बॉल 50 धावेचं लक्ष हे आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम एक्स्ट्रा पाठवा, आपला 12वा खेळाडू पाठवा, 12वा. पहिला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये मात्र जात असताना आपल्याला पाहायला मिळतं डॉट बॉल न सुरुवात ही मात्र मैदानाच्या मध्ये केली जात आहेत. फटका चांगला खेळलाय. बॉल आपण पाहिलं तर 30 सेकंडच्या वरून चाललाय. एक धाव घेतलाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. राहुल गौंड एक दर्जेदार खेळाडू आहेत. ज्या खेळाडूची बॅट आम्ही सातत्याने बोलताना पाहिलेले आहेत अशातला एक खेळाडू आहेत आणि त्याच्यावरती सर्वाधिक जास्त नजरा ह्या मात्र मैदानावरती असणार आहेत. दुसऱ्या बाजूला निमेश. एक स्पर्धा कणेरच्या भागामध्ये झाली होती त्यावेळी एक आठवण होती, चर्चा करूयात. पुन्हा खाली राहिलाय बॉल. पाठीमागे विकेट किपर बीट झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय परंतु एक धाव काही रोखली जात नाहीत. काही असे स्पॉट आहेत विकेटवरती जे जिथे बॉल पडल्यानंतर अगदी तो उडतही नाही. काही वेळा तो अतिरिक्त बाउन्सही होतोय. त्यामुळे तो स्पॉट तुम्हाला अगदी व्यवस्थित खेळावा लागेल, अन्यथा तिथे काही गोष्टी घडू शकतात. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल आणि त्यानंतर सिंगल. धावसंख्या 2. फटका चांगला खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. व्हॉट अ शॉट. दोन्हीपैकी खेळाडूने जर मैदानावरती 3 षटकार मारले तर समाजसेवक संदेश दादा दळवी आपल्या कणेरचे त्यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. संदेश दादा दळवी यांची एक स्पर्धा आपल्या भेटीला येतात. 1 लाखाचं आयोजन तुम्हाला अगदी पाहायला मिळेल कणेरच्या गावामध्ये आणि तीही स्पर्धा अगदी कमिंग सून आहेत. समाजसेवक त्या परिसरातील बहुजन विकास आघाडीचे एक कार्यकर्ते म्हणून आदरणीय संदेशजी दळवी साहेब यांच्याकडे पाहिलं जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लगातार 3 सिक्सरला 3000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. फटका पुन्हा खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाला धावचीची संधी त्या ठिकाणी. फेकी खराब आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 7. पाठला करायचा मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर जवळपास 50 धावेंचा पहिल्या ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आल्या 7. अजून हव्या आहेत त्या मात्र 43. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील ते मात्र 18 बॉलमध्ये 43 करायचे आहेत. या आपण जाऊया डीजे कडे. ऐकत संगीत. धावा त्या 7 सेकंड उडतासाठी गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर विराज 18 बॉलमध्ये रन करायच्या 43. 18 बॉलमध्ये 43 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल या मॅच मध्ये. राहुल साडी हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय.
एका बाजूला लाकेवली, दुसऱ्या बाजूला बेनापट्टी. भिवंडीच्या परिसरातील एक संघ आपल्या वसईच्या अगदी विभागातील. मॅच सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर शिवनसईच्या अगदी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एक संघ अगदी या बाजूने, एक संघ त्या बाजूने बरोबर आलेले दोन्ही संघ या मैदानावरती पोहोचले आहेत. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉलमध्ये रन करायच्यात 42. जबाबदारी विराटच्या खांद्यावरती असणार आहेत, पण समोर आपण पाहिलं तर निमेश देखील काही कमी नाही आहेत. 17-42. स्विच हिट खेळला, फटका मात्र परफेक्ट खेळलाय. बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. निमेशच्या बॅटमधून षटकार. स्वीट धावफलकावरती पुढे जाताना पाहायला मिळालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा ऑन साईडला टर्न केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलायत. फिल्डिंग केलंय. एका धाब्यावरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 15. पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायच्यात. 50 धाव्यांचा 15 झाल्यात. अजून 35 हव्या आहेत. येणारे 15 बॉल बाकी असतील. 15 बॉलमध्ये 35 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षक वर्ग देखील मैदानावरती मॅचचा आनंद घेत आहेत. पायावरती बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने फटका मात्र खेळून काढल्यात. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती पुढे येतात. फिल्डिंग चांगली केलं रोहितनं. फेकी देखील होत असताना पाहायला मिळतात. एका धाब्यावरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 16. 14 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 14 बॉलमध्ये रन करायच्या 34. फटका पुन्हा खेळलाय. बॉल चाललाय, वेगाने चाललाय, गॅप मध्ये इंटू द गॅप. सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रफुल्लजी पाटील साहेब नगरसेवक यांच्या बॅनरला हिट होत असताना चौकार. क्रमांक 11चे सर्व नगरसेवक आणि त्यांच्याच बॅनरला हिट होताना पण हा बॉल पाहिला होता. पुढचा बॉल फटका खेळला हवेमध्ये. स्ट्रोक तर मात्र फर्स्टलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी रोहितने घेतलाय झेल. संपलाय बॅटर निमेशचा खेळ. धावफलकावरती असताना धाबा 20. गमावले आणखीन एक विकेट. आउट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. निशांत नावामध्ये निशांत आल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये रन करायचे 30. रिक्वार्ड रन रेट 15.00. 15च्या धावगतीने बनवायच्या 30. पहिला बॉल लेग स्टंपला अगदी सोडून जाणारा बॉल. पंच वाळल्यात. व्हाईट बॉलचा सिग्नल देत असताना पंच दीपकजी यांना आपण पाहतायत. अंपायर्स म्हणून आज अजय पटियाल सर, डॅनियल डिसोजा सर, विजय सर आणि आता स्वतः दीपकजी मैदानाच्या मध्ये पंचांच्या माध्यमातून कामगिरी अगदी हँडल करतायत. 21ला 1 विकेट. फटका खेळायचा प्रयत्न केलाय. पुन्हा मात्र स्ट्रोक खेळलाय. एक धाव तर मात्र येत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. अगदी डेंजर झोनवरती धावतोय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट. राहुल गोंड या खेळाडूची मात्र वेगाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हणा किंवा इतर तर क्रिकेट म्हणा वसई तालुक्याचं, त्यामध्ये एक प्रसिद्ध खेळाडू म्हणून आपण पाहिलं तर राहुल यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत असते आणि तो सध्या मैदानावरती खेळतोय. 23ला 1 विकेट. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉलमध्ये रन करायच्या 27. जोपर्यंत राहुल आहे ना तोपर्यंत हा मॅच ऑन आहे. या मॅचवरती प्रत्येकाच्या नजर आहेत.
संदेशदादा दळवी यांच्याकडून लगातार 3 सिक्सरसाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक. फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक पोहोचलाय कॅच वरती. रोहितनं टिपलाय झेल. संपलाय राहुलचा खेळ. राहुल बॅक टू डी डग आउट गॉन. थँक्यू. हे गाणं खास करून आमच्या साहिल आणि जतीन एवन जोडीसाठी लागलं होतं. ती एवन जोडी आहे लाईव्ह क्षेत्रामध्ये आणि त्यांच्यासाठी जे गाणं लावलं होतं डीजे ऑपरेटरने. कारण मनोरंजन. 10 मध्ये करायचे 27. नव्याण्णव बॅटर मैदानावरती रवींद्र दाखवलं असताना पाहायला मिळतात त्यांचे एक जवळचे मित्र. सुरुवातीला अनेक साऱ्या स्पर्धा वसई विरार परिसरामध्ये अंडर 21 किंवा 23 ज्या व्हायच्या त्यामध्ये सातत्याने या खेळाडूला आम्ही अगदी जवळून पाहिलं आहेत. तिथे चांगला खेळ त्यांना दर्शवला आहे आणि तिथून आता अगदी बेनापट्टी संघाच्या माध्यमातून त्याला चांगला खेळ करायचा आहे. 10 मध्ये 27. शफल उलखळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक तर खेळायचा होता परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आहे. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 ची गरज. कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर 9-26 तुम्हाला 3 मोठे फटके तर कंपल्सरी मारावे लागतील तर हा मॅच तुम्ही अगदी जवळपास जाऊ शकतायत. एक 3 ते 4 मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेचायचे आहेत. 9 बॉलमध्ये 9 मधले किमान 3-4 बॉल हे चांगले टाकायचे आहेत ते टीम लाखिवलीला. फटका खेळायचा प्रयत्न केला पुन्हा मात्र परफेक्टली मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीत. एकदा येत असताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी आहेत. 25 धावेची गरज. येणारे 8 बॉल धावा करायच्यात 25. स्ट्राईकला रवींद्र. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तो फ्रेम मध्ये. रोहितच आलाय. रोहितनं टिपलाय झेल. आतापर्यंतचा 3रा झेल त्यानं टिपलाय. फलंदाज रवींद्र मैदानावरती होतोय फेल. विकेट डाऊन गॉन. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. त्या ठिकाणी रोखून धरलं गेलंय. शेवटचे 6 बॉल आता मैदानाच्या मध्ये बाकी राहिलेत आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या मात्र 25. 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहेत. 25 धावेंचं लक्ष. यस आउट आहेत. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. थर्ड अंपायर घेतलाय.
तिल्लेर संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी येऊन थांबायचं आहे। या मॅचचा विजय संघ आणि तिल्लेरमध्ये मॅच होणार आहेत, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण यावं। आदरणीय संतोषजी मडवी साहेब यांनाही विनंती असेल आपण मंचावरती या, आपले स्वागत आहे। ओ यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळतोय, खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी टाकण्यात आला आहे। पहिला बॉल आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय। आता 5-25 कठीण झालंय, महत्वाच्या श्रेणी तुम्ही विकेट गमावल्यात। 6 हिटचा बॉल तुम्हाला ताकदीनेच मारावा लागेल। खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय, त्यांना मात्र अगदी खेळून काढलायत। पुन्हा एकदा मात्र फ्रेम मध्ये येत असताना निशांत फिल्डिंग केलंय। आता 4 मध्ये रन करायचे 24, 4-24, 4 40 षटकार मारावे लागतील। चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत लाखिवलेच्या टीमने दाखवला मैदानावरती। सुरुवातीला बॅटिंग करताना 49 धावा उभारल्यात आणि 50 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजी अटॅक हा मैदानावरती खूप सुंदर पाहायला मिळाला। ऑफटॉपच्या बाहेर आला, खूपच बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला, पंच वाळल्यात, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत। 4 मध्ये रन करायचे 23, 4-23। फटका खेळलाय, पुन्हा एकदा मात्र तो प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले, आणखीन एका विकेटचं पतन होईल आणि रोहितनं घेतलेला हा चौथा झेल। सण जसं कोकणामध्ये गेला तर शिमगा हा मात्र म्हणतात आपण, आणि तो सण आपल्या भेटीला लवकरच येतोय। त्यामुळे डीजेच्या माध्यमातून ते गाणं सध्या वाजवलं जात आहे। 3 बॉलचा खेळ बाकी आहेत, रन करायच्या 23, 3-23। फटका चांगला खेळलाय, थोडा उशीर झालाय, गॅप मध्ये चाललाय, परंतु तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय। मिळतील धावा 4, आता 2 मध्ये करायच्यात रन 19। शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहेत, 19 धावेची गरज आहे। पुढचा मॅच होईल तिल्लेर आणि यामाचा विजयी संघामध्ये, लगेच टॉस केला जाईल। साहिल तयार, साहिलचा बॉल ड्राईव्ह केला, फटका मात्र त्या ठिकाणी खेळण्यात आलाय, फिल्डिंग केली जाईल त्या ठिकाणी। एका धावेवरती मात्र समाधान आता व्यक्त केलं जात आहे। शेवटचा बॉल बाकी आहे, धावा करायच्या त्या मात्र 18, 1-18। परफॉर्मन्स खूप चांगला आतापर्यंत पाहायला मिळाला टीम लाखिवली बी या संघाच्या माध्यमातून। स्ट्रोक तर खूप चांगला खेळलाय, समोर खेळला, थोडा उशीर झालाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि या 4 धावेनं हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये 13 धावेनं अगदी तो विजयी संपादन करताना पाहायला मिळतो। टीम लाखिवलीचा संघ आणि बेनापट्टीचा संघ 13 धावेनं पराभवाच्या छायामध्ये जावं लागलाय। अभिनंदन, काँग्रेट्स टीम लाखिवली। चला कॅप्टन लाखिवलीचे आपण लगेच या, त्या ठिकाणी आपण टॉस करूयात आणि दुसऱ्या बाजूने कॅप्टन असतील तिल्लेरचे।